आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. राज्यातील शेतकऱ्यांना 53,727 कोटींची भरपाई मिळणार आहे. पण राज्य सरकारच्या वतीनं 31,628 कोटी रुपयांचं पॅकेज हे आपण या ठिकाणी देतो आहोत. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. पीक विमा रक्कम कधी मिळणार? पीक विमा संदर्भात मोठी बातमी. पहा ताजी अपडेट. नमस्कार शेतकरी बांधवांनो, आताच 5-10 मिनिटांपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सरकारच्या माध्यमातून सर्वात महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेण्यामध्ये आला आहे. वही शेतकरी बांधवांनो, आतापर्यंत तुम्ही फक्त पीक विम्याची प्रतीक्षा करत होता, परंतु आता पीक विम्याची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे. 2021 ते 2025 पर्यंतचा पूर्ण पीक विमा आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे. वही शेतकरी बांधवांनो, सरकारने आत्ताच मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सर्वात महत्त्वाचा निर्णय घेतला असून केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून सर्वात दिलासा देणारा निर्णय आता शेतकरी बांधवांसाठी जाहीर झाला आहे. निधी देखील उपलब्ध करून पीक विमा म्हणजेच की बँकेकडे म्हणजेच की देणग्यामध्ये आलेला आहे. आता शेतकरी बांधवांनो, तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. डायरेक्ट तुमच्या खात्यावरती पीक विमा रक्कम पूर्णपणे जमा होणार आहे. त्यामुळे आता तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे. शेवटपर्यंत नक्की पाहत चला. आतापर्यंत तुम्ही अनेक साऱ्या बातम्या पाहिल्या असतील की असं सांगण्यामध्ये येत होतं की पीक विमा तुम्हाला आज मिळणार, उद्या मिळणार, परंतु तुमच्या खात्यावरती अद्याप देखील पीक विमा रक्कम जमा होत नव्हती. पण आता शेतकरी बांधवांनो, तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही आहे. कारण की डायरेक्ट शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आता पीक विमा रक्कम या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झाली असून, परंतु शेतकरी बांधवांनो हे देखील लक्षात घ्या, पात्र शेतकरी बांधवांच्याच खात्यावरती सरकारच्या माध्यमातून पीक विमा रक्कम देण्यामध्ये येणार आहे. त्यामुळे तुम्ही पात्र आहात का? सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये जिल्ह्यांची यादी आलेली आहे. त्या जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आहे का? नेमकं नक्की नाही, कारण की तुम्ही पात्र ते अपात्रेच्या यादीमध्ये गेला आहे हे आता लगेच आपण पुढे 1 मिनिटामध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे महत्त्वाचा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत नक्की पाहत चला. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला तुर्तास सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका. तर बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी आत्तापर्यंतची सर्वात महत्त्वाची अपडेट सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आलेली आहे. ज्या शेतकरी बांधवांनी 2021, 22, 23, 25 या कालावधीमध्ये पीक विमा भरलेला असेल, असे शेतकरी बांधवांची काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. पीक विमा दावे मंजूर झाले असून आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती निधी देखील जमा होण्यास सुरुवात झाली आहे. म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यावरती आता पूर्णपणे रक्कम आजपासून शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे. नेमके तुमच्या जिल्ह्यात नंबर किती येणार हे देखील तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे. कोणत्या सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये देण्यात आलेले किती जिल्हे देण्यामध्ये आहेत आणि पहिल्या टप्प्यामध्ये नेमके कोणते शेतकरी बांधव पात्र ठरणार आहे, आणि हे जर तुम्हाला माहीत आता सोयीस्करपणे जाणून घ्यायचं असेल तर नक्की पुढे 1-2 मिनिटे टाईम काढून पाहत चला, जेणेकरून तुम्हाला आता पूर्णपणे अधिकृत माहिती सरकारच्या माध्यमातून आलेले शेतकरी बांधवांना समजणार आहे. आतापर्यंत सर्वात महत्त्वाचा निर्णय हा राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला असून आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीक विमा दावे मंजूर झाले असून पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास देखील सुरुवात झाली आहे. आता शेतकरी बांधवांनो, आपण सविस्तरपणे जाणून घेण्याची प्रक्रिया यासाठी नेमके कोणते शेतकरी बांधव आहोत, कोणते शेतकरी बांधवांना अपात्र आहेत, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या 10 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीक विमा रक्कम जमा होणार आहे हे देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तुम्ही जर पीक विम्याची आत्तापर्यंत प्रतीक्षा करत असाल तर आता तुमची संपूर्ण प्रतीक्षा संपली असेल असं म्हटलं तरी काही हरकत नाही, कारण की पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे पीक विमा रक्कम या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांना आत्तापर्यंत सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. थोडासा टाईम घालवता संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहोत. कोणत्या जिल्ह्यात नेमकी पीक विमा रक्कम मिळणार आहे, कोणते शेतकरी बांधव पात्र आहेत, यासाठी बांधव अपात्र आहेत, आणि हे सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे जाहीर झाले असून आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ही बँकेची निधी उपलब्ध करून देण्यामध्ये आल्या असून पहिल्या टप्प्यामध्ये 10 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. शेतकरी बांधवांनो, पहा लक्षात घ्या. पाहूया की शेतकरी बांधव पात्र असणार आहे. जे शेतकरी बांधवांनी 2021 पासून ते 2025 पर्यंत कधीही पीक विमा भरलेला असेल असे शेतकरी बांधव लक्ष देऊन पहा. जर तुम्ही पीक विमा दावा भरलेला असेल, म्हणजेच की पीक विमा भरलेला असेल, तर आता तुम्हाला सुद्धा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून निधी मंजूर होणार आहे. आता यानंतर तुमच्या खात्यावरती डायरेक्ट जमा होणार आहे. तुम्ही जर पीक विमा भरलेला असेल तर मोबाईलकडे लक्ष ठेवा. तुमच्या मोबाईलवरती कधी आता क्रेडिटेड मेसेज येणार आहे, म्हणजेच की पैसे खात्यावरती जमा झाले असे मेसेज येणार आहे.
त्यामुळे मोबाईलवरती लक्ष नक्की ठेवा, कारण कोणत्याही क्षणी आता तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहे. तुमच्या मोबाईलवरती मेसेज येणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर पीक विमा भरलेला असेल आता काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. यानंतर शेतकरी बांधवांनो, नंबर 2वरती काम म्हणजे की तुमची KYC पाहणी पडताळणी केलेली पाहिजे. तर तुमच्या खात्यावरती पीक पाहणी तुम्हाला तर माहीतच आहे, बऱ्याच शेतकरी बांधवांनी केलेला सुद्धा असेल, अनेक शेतकरी बांधवांनी केलेलं नसेल तर त्यांनीसुद्धा करून घ्यायला पाहिजे. त्यानंतरच या ठिकाणी तुम्हाला लाभ मिळणार आहे, कारण की अशा शेतकरी बांधवांच्या या ठिकाणी लाभ दिला जाणार आहे. त्यासोबत शेतकरी बांधवांनो, तुमचा आधार बँकेची लिंक देखील करून घ्यायचा आहे. सरकार कोणत्याही योजनेसाठी तुमची पहिले पडताळणी करते, त्यामुळे देखील तुम्हाला घ्यायचं. तर चला, नेमकं कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे, कोणते 10 जिल्हे आहे, आपण थोड्याच वेळात जाणून घेणार आहोत. 10 जिल्ह्यामध्ये जर का तुमचा जिल्हा आला तर तुमच्या देखील खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून म्हणजेच की DBTच्या माध्यमातून बँकेकडे निधी उपलब्ध करून दिलेला आहे. कृषी विभागाचा आदेश आला असून मुख्य देवेंद्र फडणवीस साहेबांचा, देशाचे पंतप्रधान मोदी साहेब यांचा आदेश आला असून आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. तर कोणते जिल्हे आहेत, या जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आला आहे का, हे नक्की एकपासून पहा शेतकरी बांधवांनो. तर आता चला जिल्ह्याची यादी जाणून घेऊया. नंबर 1वरती जिल्हा असणार आहे तो म्हणजे शेतकरी बांधवांनो हिंगोली, पुणेमधील शेतकरी असाल, रहिवासी असाल तर तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. हिंगोली, पुण्यामधील कोणत्याही एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल तुम्ही, तर पीक विम्याच्या आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली असून तुमच्या खात्यावरती शेतकरी बांधवांनो सरकारच्या माध्यमातून म्हणजेच की देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर गडचिरोली, गोंदियामधील शेतकरी बांधवांना सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही आहे. तुम्हाला पण रक्कम मिळणार आहे आणि सर्वांना इथे रक्कम मिळणार आहे, म्हणून टेन्शन घेण्याची गरज नाही. त्यानंतर बीड, बुलढाणा, भंडारामधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, बीड, बुलढाणा, भंडारामध्ये राहून शेती करत असाल तर तुम्हीसुद्धा पीक विम्याच्या आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली असून आता तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी शेतकरी बांधवांना जमा होणार आहे. त्यामुळे तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. त्यानंतर पालघरमधील शेतकरी बांधवांना सुद्धा चिंता करण्याची गरज नाही. पीक विम्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर केव्हा जमा होणार अशी तुमची प्रतीक्षा असेल तर सरकारच्या माध्यमातून तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून जमा होणार आहे. पालघर जिल्ह्यातील गोष्ट झाली. आता त्यानंतर जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगर अकोलामधील शेतकरी असाल तुम्हालासुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. तुम्हाला पण इथून लाभ मिळणार आहे. तुमच्या एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल तर तुम्हाला तुमची प्रतीक्षा संपलेली आहे आणि शेतकरी बांधवांनो काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही, तुम्हालासुद्धा याचा लाभ मिळणार आहे. होय शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून आतापर्यंत सर्वात महत्त्वाचा निर्णय घेण्यामध्ये आलेला आहे. आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. सिंधुदुर्ग, ठाणेमधील शेतकरी असाल तर तुम्हालासुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. तुम्ही या तालुक्यामध्ये राहून जर शेती करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी ठरणार आहे. जळगाव, जालना या जिल्ह्यातील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. तर शेतकरी बांधवांनो, या जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना पीक विमा रक्कम लवकरात लवकर जमा होणार आहे. असेच व्हिडिओ तुमच्यासमोर येत असतात आणि एक महत्त्वाची बाब लक्षात घ्या की आपल्या जवळच्या शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनी पीक विमा भरला असेल, ही पीक पाहणी केली असेल तर त्यांच्यासाठी ही महत्त्वाची आणि आनंदाची बातमी तुमच्याकडून पोहोचेल. तुमचे अजून काही प्रश्न असतील किंवा मनामध्ये काही शंका असतील कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला पीक विमा मिळाले का आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहता हे नक्की कमेंटमध्ये कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.